प्रिय भक्तांनो, नेहमी एक गोष्ट लक्षात घ्या. प्रत्येक दिवस आनंदाने जगा, कारण आपला शेवटचा क्षण कोणता आहे हे प्रत्यक्ष आपल्याला माहिती नसले तरी या भगवंतांना नक्की माहिती आहेत. म्हणून लक्षात घ्या, प्रत्येक क्षणाचा आनंद जो घेऊन नक्की जगतो तो मात्र या आयुष्याला नक्की जिंकून टाकतो. मित्रांनो, असेच बाळूमामांचे प्रेमळ आणि नक्कीच पूर्णपणे भक्तिमय संदेश प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व या देवी संदेशाला लाईक करा. 2 वस्तू अशा आहे की त्या दिल्याने कुणाचे काही नुकसान होत नसते बरं, आणि भगवंतांनी त्या 2 गोष्टी प्रत्येकाला दिल्या आहे. एक हास्य आणि दुसरे आशीर्वाद. लक्षात घे प्रेमळ भक्ता, नेहमी सत्याला जिंकायला थोडा वेळ लागेल, पण सत्य कधी नक्की हारत नसते, कारण आम्ही त्या सत्याला कधी हारूच देत नसतो. संघर्ष करत असताना कधीच घाबरू नको, कारण माणूस मात्र त्या काळात एकटा असतो. तू नेहमी संघर्षाच्या काळात एकटा असशील आणि यशस्वी झाल्यानंतर सर्व दुनिया तुझ्या सोबत असेल. मात्र घाबरू नको, आम्ही संघर्षाच्या वेळी प्रत्येक भक्ताच्या पाठीशी असतो व प्रत्येक मार्ग सहज आम्ही प्रत्येक भक्ताला दाखवत असतो. फक्त विचार करू नका की आपल्याला आयुष्यामध्ये या सर्व गोष्टी करायच्या आहेत, हे काम आपल्याला करायचं आहे, तर ते सर्व काम करण्यासाठी मात्र सर्वप्रथम प्रयत्न करा व नक्की ते कार्य स्वतः भगवंत पूर्ण तुमचे करून टाकतील. सर्वात सूक्ष्म आणि ताकदवान काय असते तर ते म्हणजे आपले विचार बरं, कारण उद्ध्वस्त आणि परिवर्तन करण्याची शक्ती त्यामध्ये अफाट आहे. म्हणून सर्वात नक्कीच ताकदवान म्हणजे विचार आहेत. ते म्हणजे सकारात्मक विचार आणि नकारात्मक विचार. सकारात्मक विचार कराल तर जीवनाला जिंकून टाकाल आणि नकारात्मक विचार कराल तर जीवनामध्ये नेहमी दुःखी राहाल. थंडी श्रणाची तर गारवा कायमचा. ओळख मात्र श्रणाची, पण मात्र आपुलकी ही राहते आयुष्यभर कायमची. भेट असते श्रणांची, मात्र नाती आयुष्यभराची. सहवास श्रणाची, पण ओढ मात्र कायमची. हीच असते खरी माणुसकी आणि नाते. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख आणि दुःख आहे बरं, मात्र दुसऱ्याच्या नशिबाची बराबरी मात्र कधी करत बसू नको, कारण तुझं सुख कशामध्ये आहे ते शोध आणि नक्कीच ते सुख वाढवण्यासाठी मात्र प्रयत्न कर. मित्रांनो, भगवंत सांगतात नक्कीच तुझे संपूर्ण जीवन नक्कीच चांगले होईल. फक्त जगी सर्व सुखी असा कोण आहे जो विचाराने म्हणा तूच शोधून पाहे. लक्षात ठेव, चूक ही आयुष्याचं पान आहे आणि माफी त्या आयुष्याचं मात्र एक पुस्तक संपूर्ण आहे. गरज पडली तर प्रेमळ भक्तांनो, चुकीचं पान कधी फाडत बसू नका, पण एका पानासाठी संपूर्ण पुस्तक कधीही गमावू नका. मित्रांनो, असेच बाळूमामांचे भक्तिमय संदेश नक्की प्राप्त होतील. फक्त एकदा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. या संपूर्ण जीवनातला वेळ काढून त्यालाच नक्की द्या ज्याला त्याची जाणीव आहे. भक्ता, नेहमी लक्षात घे, शून्य आणि वर्तुळ दिसायला सारखे असले तरीही त्यात जमीन आसमानाचा फरक असतो बरं. ही गोष्ट तुला लक्षात घ्यायचं आहे. भक्तांनो, ज्या प्रकारे शून्याला आपला एकटेपणा असतो व वर्तुळात आपली माणसे असते, बाळूमामा सांगतात माझ्या प्रेमळ भक्ता लक्षात ठेव, आयुष्यामध्ये काही घेऊन आलेला नाही आणि काही घेऊन जाणार नाही, मात्र एक गोष्ट तू नक्की आमच्याकडे घेऊन येशील, ते म्हणजे तू केलेली चांगली कर्मे, तू केलेले प्रामाणिक कार्य नक्की आमच्याकडे घेऊन असतील. मित्रांनो, आयुष्यात काही आठवणी विसरता कधी येत नसतात आणि काही तोडताही येत नसतात बरं, मात्र जीवनात माणसं दुरावली तरी मन मात्र नाही दुरावत. चेहरे बदलले तरी ओळख नाही बदलत. फक्त आणि फक्त ओळख एकच आणि प्रामाणिक ठेवण्यासाठी सर्वप्रथम माणसे कमावला शिकवा. आयुष्याचा वाट्या बदलल्या तरी भक्ता ओढ कधी संपत नसते. पावळ अडखडले तरी चालणं कधी थांबवायचे नसते. हे संपूर्ण तुझ्या हातात असते. माणसाला जोडलेल्या प्रत्येक नात्याला कोणत्याही नावाची कधी गरज नसते. न सांगता जुळणाऱ्या नात्यांची परिभाषा काही वेगळी नक्की असते. हे सर्वप्रथम योग्य आहे. जीवनात आपण
कोणासाठी जेव्हा चांगलं करत असतो ना, तेव्हा नकळत आपल्यासाठी सुद्धा कोणीतरी चांगलं नक्की करत असतं. आपल्यासाठी कोणी देवाकडे प्रार्थना करत असतं आपण यशस्वी व्हावे म्हणून. त्यासाठी सर्वप्रथम दुसऱ्याची काळजी तुम्ही घ्या, नक्कीच तो देखील तुमची काळजी घेईल. ज्या प्रकारे दुःखाच्या रात्री कोणालाही झोप लागत नसते आणि त्याच प्रकारे सुखाच्या आनंदात मात्र कोणीही झोपत नसते, यालाच प्रत्यक्ष जीवन म्हणत असतात. मित्रांनो, हे गुरुमाऊली आपण प्रत्येक भक्तांना सांगत असतात. प्रेमळ भक्तांनो, परिस्थिती कशी असू द्या, नक्की दोन गोष्टी तुमच्या सोबत असल्यावर नक्की कोणी तुम्हाला हरू शकणार नाही. एक म्हणजे सत्य आणि दुसरं म्हणजे सातत्य. या दोन गोष्टी जर असतील तर कोणी तुम्हाला हरवू शकणार नाही. नेहमी लक्षात ठेवा, जगातील फक्त आणि फक्त एक मानव असा प्राणी आहे ज्याला या भगवंतांनी पूर्णपणे हसण्याचा अधिकार दिला आहे. म्हणून पूर्णत्व आयुष्यामध्ये आनंदी राहायला शिका व हसायला शिका. या गुरुमाऊलींचा आशीर्वाद आपण प्रत्येक भक्तांवर आहे व प्रत्येक भक्तांवरती नक्की हा आशीर्वाद असून प्रत्येक भक्तांना नेहमी हे गुरुमाऊली साथ देत असतात. मित्रांनो, भगवंत सांगतात, माझ्या प्रेमळ भक्ता, मी पाठवलेला आजचा हा देवी स्वरूपी संदेश अजिबात दुर्लक्ष करू नको, कारण यामध्ये तुझ्यासाठी भरपूर असा आनंद आम्ही ठेवला आहे. म्हणून कोणत्याही परिस्थितीत या संदेशाला दुर्लक्ष करू नको. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, जर नशीब तुला काही चांगले आणि भरपूर आनंददायी असे देणार असेल ना, तर त्याची सुरुवात नेहमी कठीण गोष्टीने होत असते बरं. आणि जेव्हा नशीब जर काही तुला अप्रतिम देणार असेल तर त्याची मात्र सुरुवात अशक्य गोष्टीने होते. मात्र नक्की सुरुवात कोणत्या ना कोणत्या गोष्टीने होत असते. ते ओळखणे तुझ्या हातात आहे आणि ओळखाला जरी नाही आले तरी काही हरकत नाही. रडू नका, मात्र जीवनामध्ये नक्की प्रयत्न करा. मित्रांनो, नक्की लक्षात ठेवा, जर तुम्हाला आनंदी आयुष्य जगायचे असेल तर नेहमी माणसांवर किंवा गोष्टींवर लक्ष केंद्रित न करता नेहमी तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा आणि या गुरुमाऊलीवरती विश्वास ठेवा. प्रत्येकात काही विशेष गुण असतातच, पण जर नक्की तुम्ही माशाची परीक्षा त्याच्या झाडावर नक्की चढण्याच्या क्षमतेवर करू लागलात तर तुम्ही मात्र सर्व आयुष्य त्याला मूर्ख समजत राहाल. म्हणून लक्षात ठेवा, भगवंतांनी प्रत्येकाला वेगळ्या क्षेत्रामध्ये गुण दिलेले असतात. जो त्याला ओळखतो तो नेहमी नक्की जीवनामध्ये आनंदी राहतो. दिवसभरामध्ये एकदा तरी भक्ता स्वतःशी संवाद साध. तसे जर तू केले नाही तर तू या जगातील एका चांगल्या व्यक्तीला भेटण्याची संधी गमावशील. म्हणून लक्षात ठेवा मित्रांनो, तुमच्या विचारांप्रमाणेच तुम्ही घडत असतात. यामध्ये कोणतीही चूक नाही व अडथळा नाही, कारण आपण जसे विचार करू तसेच आपले आयुष्य होऊन जाणार आहे. तुम्ही जर स्वतःला दुर्बळ समजत असाल तर नक्की तुम्ही दुर्बळ बनाल. नक्की विचार करून पहा, नक्की तुम्ही तसे बनाल. आणि जर स्वतःला बघता तू स्वतःला सर्वात जास्त सामर्थ्यशाली समजत असशील तर तू नक्की सामर्थ्यशाली बनशील. म्हणून लक्षात घ्या, स्वतःला आपण जसे समजतो तसं आपण नक्की बनत जातो व घडत जातो. म्हणून स्वतःला सर्वप्रथम नक्की शक्तिशाली समजा व भगवंत आपल्या सोबत आहेत हा असे तर नक्की मनामध्ये विचार असू द्या. मित्रांनो, बाळूमामा सांगत असतात, माझ्या प्रेमळ भक्ता, सारी शक्ती मी तुझ्यात दिलेली आहे आणि ती सर्व शक्ती तुझ्या आतमध्ये दडलेली आहे बघ. तू काही आणि सारे काही करू शकतो, यामध्ये कोणताही अडथळा नाही. फक्त जिद्द अशी ठेव की नक्की प्रत्यक्ष गरिबी तुझ्या घराचे दार कधी ठोठावणार नाही. तुमचा सर्वोच्च आदर्श निवडा आणि तुमचे जीवन त्याप्रमाणे जगा. भक्तांनो, नेहमी महासागर पहा, त्याच्या लाटा कधी पाहत बसू नका. उठा, जागे व्हा, जोपर्यंत तुम्हाला यश प्राप्त होत नाही, जोपर्यंत तुम्हाला या गुरुमाऊलींचा आशीर्वाद
व हे भगवंत प्राप्त होत नाहीत तोपर्यंत कधी थांबू नका. जो विचार कम आणि काम जास्त करतो तो यशही जास्त प्राप्त करत असतो. विचार केल्याने फक्त आणि फक्त मन जात असते माणसाचे आणि वेळ जात असते, बाकी ध्येय जास्त काही प्राप्त होत नसते बरं. म्हणून विचार करण्याची क्षमता नेहमी सकारात्मक असू द्या, म्हणजे नकारात्मक विचार करायला कधी वेळ मिळणार नाही. जगातील सर्वात सुंदर गोष्टी पाहिल्या जाऊ शकत नाही किंवा नक्की लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये सुंदर जीवन पाहायचे असेल तर सर्वप्रथम तुम्हाला मनाविरुद्ध दिवस काढावे लागतील. प्रेमळ भक्तांनो, देव सांगत असतात, माझं एक मोकळ्या मनाने जग, हस, आनंदी राहा, कारण हे जीवन तुला कधी पुन्हा मिळणार नाही भक्ता. म्हणून माझे संपूर्ण शब्द फक्त ऐकायचे नसतात, तर त्यांना तुझ्या कृतीमध्ये, तुझ्या जीवनामध्ये नेहमी त्यांचा उपयोग करावा लागतो. मग मात्र नक्की तुझ्या जीवनामध्ये तू आनंदी राहशील. मित्रांनो, जर एखाद्यास आनंदी करण्याची संधी मिळाली तर ती संधी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये कधी सोडू नका किंवा गमावू नका बरं. कारण हे भगवंत देवदूत असतात, ती माणसं जे दुसऱ्यांच्या आनंदाची काळजी नेहमी घेतात. आयुष्यातील आनंदाचा अर्थ हा लढणे नव्हे, तर ते नक्की टाळणे असते बरं. कुशलतेने माघार घेणे हा सुद्धा स्वतःचा विजय असतो. मित्रांनो, या भगवंतांचे संदेश प्राप्त नक्की होतील. फक्त चॅनलला सबस्क्राईब करा व संदेशाला लाईक करा आणि तुमच्या सर्वांचे नक्की चांगल्या प्रतिसादामुळे आपण आता नक्की 50,000 सबस्क्रायबरचा नक्की टप्पा पार करत आहोत. त्यामुळे तुम्हा सर्वांचे आभार मानतो की तुम्ही सर्वांनी नक्की आम्हाला इतका प्रतिसाद दिला. प्रेमळ भक्तांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आपल्या आयुष्यातील आनंदी क्षणासाठी नेहमी पैशाने कमविलेल्या वस्तूपेक्षा हे भगवंतांनी दिलेल्या स्वभावाने कमवलेली माणसं आपल्याला प्रत्यक्ष जास्त सुख देत असतात. कारण धन हे फक्त आणि फक्त तुम्हाला आयुष्यामध्ये एखादी वस्तू विकत घ्यायची असेल तेव्हा कामाला येऊ शकतो. मात्र धन तुमच्या आयुष्यामध्ये केव्हा कामाला येणार नाही, जेव्हा दुःख येतील. कारण तेव्हा फक्त आणि फक्त तुमच्या आयुष्यात तुम्ही कमवलेली गोड माणसं तुमच्या कामाला येतील. अपेक्षा, गैरसमज, अहंकार आणि तुलना यामुळे एकमेकांतील नाते बिघडू शकतात. असे होऊ नये म्हणून नेहमी विसर आणि माफ कर हे तत्त्व केव्हाही चांगलं आहे. प्रेमळ भक्ता, नेहमी लक्षात ठेव, नेहमी ताजेपणास सुरुवात कर. प्रत्येक दिवसामध्ये चमकण्यासाठी तुला सर्वप्रथम भरपूर काही आग नक्की झेलावी लागेल. परत नवीन 24 तास दिले देवाने स्वप्न साकार करण्यासाठी, म्हणून त्या 24 तासांना व्यर्थ न घालता भक्तांनो नेहमी आनंदी राहा व भगवंतांचे नामस्मरण करत राहा. लक्षात ठेवा, प्रत्येक नवीन सकाळी आपण पुन्हा जन्म घेतो बरं. आणि नक्की जेव्हा आपण प्रत्येक सकाळी पुन्हा जन्माला येतो, आज आपण जे करत आहोत ते सर्वात महत्त्वाचे आहे. आणि हाच तो क्षण आहे जो क्षण आपण आणण्यासाठी संयम ठेवला आहे. प्रत्येक दिवस नवीन सुरुवात आहे, म्हणून प्रत्येक दिवसाला चांगल्या प्रकारे नक्की आनंदाने जगा. मित्रांनो, भगवंत सांगत असतात, आयुष्य खूप सुंदर आहे, सोबत कुणी असलं तरी एकट्यानेच ते फुलवत राहा. आवाजला सगळं वाहून गेलं म्हणून कधी रडत बसू नको. वेगळं असं काही माझ्यात खास नाही असं म्हणून कधी उदास होऊ नको भक्ता. मृगाकडे कस्तुरी आहे, फुलात गंध आहे, सागराकडे अथांगता आहे, माझ्याकडे काय आहे असं म्हणत कधी उदास होऊ नका. अंधाराला जाळणारा एक सूर्य तुमच्यातील लपला आहे बरं. आव्हान नक्की करा त्या सूर्याला, मग उगवेल तो तुमच्या आयुष्यात नवीन क्षितिज घेऊन.
अंधारमय रात्र संपून सोनेरी किरणांनी सजून मग रोज उगवेल एक नवीन सकाळ उत्साह ध्येयाने भारून. नक्की म्हणून म्हणतो प्रेमळ भक्तांनो, आयुष्य तुमचे भरपूर सुंदर आहे. फक्त आणि फक्त भगवंतांचे नामस्मरण घ्या. या गुरुमाऊलींचे नेहमी नाम घ्या. सोबत कुणी असेल किंवा नसेल याची काळजी करू नका, कारण तुमच्यासोबत हे गुरुमाऊली आहेत. म्हणून आनंदाने जगा व सर्व गोष्टी प्राप्त करा. मित्रांनो, भगवंत सांगत असतात, जीवनाच्या हिंदोळ्यावर काही क्षण खूप नक्कीच निराशाजनक असतात बरं. त्यात आपण स्वतःला सावरणं हे मात्र महत्त्वाचं असतं. जशी काळोखी नक्की रात्र सरली की लख्ख पहाट असते, तसं आपण फक्त आणि फक्त खंबीर राहणं मात्र महत्त्वाचं आहे. आणि जर आपण प्रत्येकजण खंबीर राहिलो नसलो तर या संपूर्ण ब्रह्मांडात, या संपूर्ण आयुष्यामध्ये जगत असताना मात्र आपण या संपूर्ण आयुष्याला विसरलो असं असते. कोकिलीच्या मंजूळ सरांनी, फुलांच्या हळुवार सुगंधानी आणि सूर्याच्या कोमल किरणांनी ही सकाळ व हा संपूर्ण दिवस आपण सर्वांचं चांगलं जावं व संपूर्ण आयुष्य आपण सर्व भक्तांचे आनंदी व नक्की चांगले जावं व प्रत्येकाचे कुटुंब आनंदी राहावं व प्रत्येकाचे स्वास्थ्य हे आनंदी राहावं, हे मी बाळूमामांचरणी प्रार्थना करतो. मित्रांनो, जर तुम्हीही आजचा बाळूमामांचा प्रेमळ आणि भक्तिमय संदेश पूर्ण ऐकला असाल तर नक्कीच मी तुमचे आभार मानतो. भेटूया पुढील एका नवीन मामांच्या भक्तिमय संदेशाद्वारे.